मित्र हो, पत्रकारिता हे चाटुगिरी झालेली आहे. म्हणून सर्वच पत्रकार हे चाटुगिरी करत नसतात. आणि वस्तुस्थिती तशी आहे, पहिल्यांदा पेपर येत तर दुसऱ्या दिवशी पेपरची वाट पाहत होते, पण आता ई पेपर आणि यूट्यूब चॅनल असे निघाले की झटकीपट त्या बातम्या मीडियावर जातात. पण यूट्यूबवर आणि ई पेपरवाले यांना त्या स्थळी पोचावं लागते. आणि त्यांनी जर असेच कामं जर केले तर त्यांना उत्पन्नाचा स्रोत कोणता? आणि जे पत्रकारितेला व्यवसाय म्हणून समजतात त्यांना चाटुगिरी करावी लागते, कारण घरून पैसा भरून ते पत्रकारिता करू शकत नाहीत. अर्थातच मी गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफाना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. कारण आपलं चॅनल लोकांपर्यंत तुमच्या भावना पोचल्या पाहिजेत, हा माझा प्रामाणिक उद्देश. अर्थातच आजचा विषय आहे काँग्रेस. आणि काँग्रेसचा विषय असा आहे की काँग्रेसला फक्त काँग्रेसच हरू शकते हे सर्व लोकांना माहीत आहे. आतापर्यंत मी व्हिडिओ टाकले, पण लोकांचं म्हणणं असं आलं की तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात. माझं प्रामाणिक म्हणणं आहे, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो ते प्रत्येकाच्या कोणाच्या विरोधात जातात, कोणाच्या फेवरमध्ये जातात. ज्यांच्या फेवरमध्ये जातात त्यांना आनंद वाटते, ज्यांच्या विरोधात जातात ते मला फोन करून सांगतात. म्हणून माझे व्हिडिओ मी बंद करणार नाही. मी मागच्या वेळेला व्हिडिओ टाकला होता, बाळासाहेब हिंगणीकर हे पक्ष सोडून BJPत जाणार. काही लोकांना ते खरं वाटलं नाही आणि काही काँग्रेसच्याच लोकांनी मला फोन केले की नाही, त्यांचे मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. पण वस्तुस्थिती तेच खरी झाली. आताही काँग्रेसलाच हरवू शकते, कारण जे प्रादेशिक पक्ष या भारतात निघालेले आहेत ते जास्तीत जास्त काँग्रेस पक्षातूनच निघालेले आहेत. मग त्यामध्ये ममता बॅनर्जी असो, ज्यांनी 15 वर्ष सत्ता भोगली, शरद पवार असो, पायलट असो, आंध्रातले पक्ष असो, असे कित्येक पक्षात की ते काँग्रेसमधूनच प्रादेशिक बनले आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण BJPत ते होत नाही. इथे वन मॅन शो म्हणजे फडणवीस महाराष्ट्रात आणि भारतात मोदी आणि शाह. मित्र, सध्या मी विश्लेषण करणारा अमरावती जिल्ह्यातल्या काँग्रेसचं. BJP हे घराणेशाही आहे त्यांच्यामध्ये, पण ते वेळेवर घराणेशाहीला सुद्धा डावलतात. परिस्थिती पाहून ते उमेदवार देतात. पण अमरावती जिल्ह्यातले असे 4 ते 5 उमेदवार काँग्रेस त्यांचं घराणेशाही अजूनही चालू आहे. बबलूभाऊ देशमुख यांच्या तकदीरात आमदारकी आहे का नाही आहे तो भाग वेगळा. प्रत्येक वेळेस उभे राहतात, पडतात. यशोमतीताई ठाकूर यांचा मतदारसंघ बालेकिल्लाचा आहे, त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच नाही, कारण सर्व ते आहेत. सुनील देशमुख, वीरेंद्रभाऊ जगताप, पण या 4 लोकांच्या, त्याच्यानंतर एक ठाकरे होते मोर्चे मतदारसंघात. त्यानंतर या 4ही मतदारसंघात यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकारी संस्था यांच्या ताब्यात आहेत काय, पण तरी ते लढवतात. आणि उलट सुधाकर पाटील भारसाकडे हे कशात काही नसताना तालुका प्रमुख बनले. तालुका प्रमुख बनल्यानंतर त्यांनी जनमानसात स्वतःचं होट तयार केलं, पण सोबतीला त्यांच्यासोबत बळवंतराव वानखळे होते. आणि अशा तऱ्हेने त्यांनी दर्यापुरातल्या संस्था पूर्णपणे ताब्यात घेतल्या. आणि जसा माणूस वर जाते तसे त्यांना विरोधक सुद्धा तयार होतात. आणि तीच परिस्थिती या अमरावती जिल्ह्यात झाल्यासारखी वाटते. झाली असं मी म्हणत नाही, कारण हे लोकांचा कल आहे. लोक मला त्यांचे मतं सांगतात, म्हणून मी हे तुमच्यापर्यंत भावना प्रकट करतो आणि त्या लोकांपर्यंत पोचलेही पाहिजेत. यांचे मनोभद जर नसतील पण मतभेद यांचे 100% आहेत. जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचा सभापती बनण्याची वेळ आली तेव्हा गोट्यापेक्षा ईट बरी म्हणून सुधाकर पाटील भारसाकडे यांनी बाळासाहेब हिंगणीकर यांना डावलून काँग्रेसचे निष्ठावान सुनील पाटील गावंडे यांना सभापतीपद केलं. पण सुनील पाटील गावंडे हे काँग्रेसचे निष्ठावानच राहिले. आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल की सुधाकर पाटलाच्या इकडे जावं का खासदाराच्या इकडे जावं, तेव्हा सुनील पाटील त्यामध्ये तटस्थ भूमिका घेतील. ते म्हणजे मी काँग्रेसचा निष्ठावान, म्हणजे ते कुठल्याही माणसाकडे जातील नाहीत. पण आजची दर्यापुरातली परिस्थितीचा पाहता असं वाटतंय की येणाऱ्या काळात वरील नेते हे सुधाकर पाटील भारसाकडे यांना डावलण्याच्या फिक्रीत आहे.
कोणाला धरून? खासदार बळवंतराव वानखडे यांना हाताशी धरून ते दर्यापुरातले नेते फेवरमध्ये घेतील आणि सुधाकर पाटील भारसाकडे यांचे पाय कसे कापले जातील याच भावनेने ते सुधाकर पाटलाला ट्रीटमेंट देतील. ईश्वर बुंदले यांना स्वीकृत सदस्य बनवलं त्यावेळेस आतिश शिरभाते पूर्णपणे खवळलेला होता आणि त्यांचे स्टेटमेंट हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या विरोधात जायला लागले. त्यांच्यावर कारवाई म्हणून हा अधिकार तालुका प्रमुखाचा असतो. पत्रकार परिषद घेऊन सुधाकर पाटील भारसाकडे यांनी काही दिवसात पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आतिश शिरभाते यांना काढण्यात येईल असं घोषणासुद्धा केली. पण 1.5 ते 2 महिन्यापासून अजूनही आतिश शिरभाते हे त्यांच्या शहर प्रमुख पदावर कायम आहेत. मग सुधाकर पाटील भारसाकडे आणि वरील नेत्यांचं जर सक्क असतं आणि बळवंतराव वानखडे यांचं सक्क असतं तर आतिश शिरभाते यांना झटकीपट काढलं गेलं असतं. पण आतिश शिरभाते हे जर शहर प्रमुख पदावर अजूनही काढले गेले नाहीत म्हणजेच आतिश शिरभाते हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना तिथेच ठेवण्यात आलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि जे सुधाकर पाटील भारसाकडे यांचे विरोधक आहेत त्यांना इथं खतपाणी देण्याचं काम हे वरील नेते खासदार बळवंतराव वानखडे यांच्या इच्छा नसताना सुद्धा त्यांना म्हणजे बळवंतराव वानखडे यांना करावं लागेल. कारण बळवंतराव वानखडे यांनासुद्धा माहीत आहे की पुढील आमदारकीची निवडणूक असो की खासदारकीची निवडणूक जर लढवायची असली तेही सुधाकर पाटला भारसाकडे यांच्या विरोधात तर त्यांना प्रोटेक्शन हे वरील नेत्यांचं हवं आणि वरील नेत्यांचं प्रोटेक्शन हे सुधाकर पाटील शेवटी पाटीलशी आहे. आणि जनसामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की जेव्हापासून संस्था सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या ताब्यात आल्यामुळे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यामध्ये थोडासा अहमपणा आला. तो अहमपणा आला का नाही आला मला त्याचा प्रत्यय अजूनपर्यंत आला नाही. पण हे असं काही लोकांचं म्हणणं आहे. होऊ शकते पण सुधाकर पाटील भारसाकडे यांची पकड हे खेड्यापळ्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत दिग्गज नेते आहेत त्यांच्यावर आहे. कारण की सुधाकर पाटील आज जवळजवळ 5 ते 6 वेळ जिल्हा बँकेवर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आज गावागावात त्यांची पकड आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा अहमपणा येऊ शकते आणि शेवटी ते पाटील आहेत हे विसरता कामा नये. दर्यापुरात प्रस्थापित घराणे कित्येक आहेत पण त्यांचं आज अस्तित्व त्यांची आज प्रतिष्ठा ही कायम आहे का हा एक विचार करण्याजोगा भाग आहे. म्हणूनच काँग्रेसला हरू शकते. आज काँग्रेसचे दर्यापुरात चांगले दिवस आले पण हे दर्यापुरातले चांगले दिवस बेकार करायला हे सुद्धा काँग्रेसच कारणीभूत राहील. पण यावेळेला सुनील पाटील गावंडे यांनी जो ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी मेळावा घेतला होता त्यामध्ये आवर्जून खासदार हजर होते पण सुधाकर पाटीलही नव्हते आणि त्यांच्या पत्नीही नव्हत्या. हा त्यांना काम असेल पण जनसामान्य लोकांमध्ये सुधाकर पाटील भारसाकडे आणि नगराध्यक्ष नाहीत म्हणून हे वेगळी एक चुलबुल वालायला लागते. येणारा काळ हा सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासाठी कठीण डगर दिसतंय आणि काही नेत्यांना पंचित आहे. ते काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत त्यामुळे ते माणसाकडे जात नाहीत. मग त्यामुळे प्रदीप देशमुख येवद्याचे असो सुनील पाटील गावंडे असो आणि असा अनेक वर्ग आहे त्यांना काँग्रेसशिवाय काहीच दिसत नाही. वरिष्ठ नेत्यांच्या संस्था त्यांच्या ताब्यात नाहीत. मग दर्यापुरातल्या संस्था तालुक्या प्रमुखाच्या ताब्यात जर असल्या तर हेही त्यांना खपत नाही असं जनमानसात चर्चा आहे. येणाऱ्या काळात एका पेपरने सुधाकर पाटील भारसाकडे हे जिल्हा प्रमुखाच्या रेसमध्ये आहेत याच्यावरच किती अगळबंब माजलं होतं. येणारा काळ हा सुनील पाटील गावंडे यांच्यासाठी चांगला आहे. ते मागेही तालुकाध्यक्ष होते आणि येणाऱ्या काळात बहुतेक पक्षाने जर सुधाकर पाटील भारसाकडे यांचं तालुका प्रमुख पद काढलं आणि ते जर सुनील पाटलाला दिलं
तर मी जो हा व्हिडिओ इथे सध्या टाकीत आहो हा खराच लोक समजतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. कारण मला तरी असं वाटते की वरिष्ठ नेते सुधाकर पाटलांना जिल्हा प्रमुख होऊ देतील नाहीत आणि तालुका प्रमुखवर न ठेवता त्यांचे अधिकार हे कमी करतील. खासदार बळवंतराव वानखडे यांना हाताशी धरून सुनील पाटील गावंडेसारखे दुसऱ्या फळीतील नेते यांना हाताशी पकडून सुधाकर पाटील कसे डॅमेज केले जातील हाच एक फंडा वरिष्ठ नेत्यांचा असू शकतो असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण मी व्हिडिओ टाकलेला अशी परिस्थिती असली तर, पण ते जर सर्वजण एकत्र असतील तर काँग्रेसचं भलंच होईल. आजचा व्हिडिओ हा कोणाला बेकार जरी वाटला असेल, हे लोकांच्या भावना आहेत किंवा जे मी निरीक्षण करून राहिलो यावरून मी आजचा व्हिडिओ म्हणून मी काँग्रेसच्या विरोधात हा व्हिडिओ टाकतो असं काँग्रेसवासियांनी समजू नये. काही प्रस्थापित लोक आहेत की स्वतःला ते प्रस्थापित समजतात, पण त्यांचं सध्या काही राहिलं नाही. काँग्रेस ही प्रस्थापित घराण्यांची एक संस्था बनून राहिलेली आहे. पण जेथपर्यंत सर्वसामान्य माणूस हा काँग्रेसमध्ये येऊन त्याच्या कार्याने मोठा होणार नाही. आज बच्चूभाऊ कडू हे पडल्यानंतर सुद्धा दुप्पट फोर्सनं ते जनसेवेच्या, शेतकऱ्याच्या, अंध अपंगाच्या लोकांच्या कामात राहिले आणि मीडियावर तेच घुमत आहे. तुम्हाला कार्य बच्चूभाऊ कडू यांच्यासारखं करायचं आहे. मी म्हणजेच काँग्रेस हा जिथपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भ्रम आहे तिथपर्यंत काँग्रेस ही टिकणार नाही. म्हणूनच ती काँग्रेस आज रस्ता तळाला गेली असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत गणेश सागरे, कॅमेरामन जगदीश बडेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनल.